आपलं जे स्वप्न आहे बेघर मुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती या ठिकाणी बेघर राहणार नाही, सगळे पक्क्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतील, हे स्वप्न येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय। आणि एवढंच नाही तर माननीय शिवराजजींनी ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांकरता मोठा निधी दिला। आजही 123 कोटी रुपये वेगवेगळ्या रस्त्यांकरता आपल्याला ते देतायत आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम या ठिकाणी चाललंय। ज्या लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये उत्तम काम केलं, ते अधिकारी, ते जिल्हे, ते तालुके, ते गावं, ते विभाग, या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलंय। पण मी विशेष अभिनंदन करू इच्छितो आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं, की ज्यांनी खऱ्या अर्थानं हे शिवधनुष्य पेललं आणि त्यांच्या सोबत ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव जे आता जलसंपदा विभागामध्ये गेलेले आहेत आणि आता पलकुंडवार नवीन सचिव आले आहेत, पण ग्रामविकास विभागाचे तत्कालीन सचिव किंवा कालपर्यंत जे सचिव होते असे एकनाथ डवले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आता पलकुंडवार आपल्याकडे हे शिवधनुष्य आलेलं आहे, हे आता आपल्याला पेलायचं आहे। पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपल्या जबाबदारीवर आणि जयकुमार भाऊंच्या जबाबदारीवर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। पण मला अतिशय आनंद आहे की राज्यात हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला। यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता देखील माननीय शिवराजजींना आम्ही विनंती केली, विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या। कांदा नाशिवंत आहे, कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये, त्यामुळे त्याची खरेदी करून साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात। पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आणि अर्थातच सातारा जिल्ह्यात आल्यानंतर ऊसाच्या बद्दल बोललो नाही आणि साखर कारखानदारी बद्दल बोललो नाही, तर आमचे पालकमंत्री आणि आमचे राजे आमच्या हेलिकॉप्टरला उडूच देणार नाहीत। त्याच्यामुळे मी या ठिकाणी त्यांनाही आश्वस्त करतो, माननीय शिवराजजींच्या सोबत येत्या आठवड्यात दिल्लीमध्ये माननीय HM साहेबांची वेळ घेऊन आपल्या साखर कारखानदारीच्या संदर्भातली बैठक आपण लावणार आहोत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरचं संकट हे देखील राज्य सरकार दूर करेल, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। आणि यासोबत माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, मैं शिवराज जी आपको आश्वस्त करना चाहता हूं, आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केलाय, पण 50 लाखांवर आम्ही थांबणार नाही। माझ्या 1 कोटी बहिणी लखपती दीदी होतील
आणि त्या खऱ्या अर्थानं आमच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करतील. आणि खरं म्हणजे मोदीजींनी हे ओळखलं, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर केवळ भावांच्या भरोश्यावर होऊ शकत नाही. ती करायची असेल तर बहिणींनाच या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये आणावं लागेल. आणि आता बहिणी उतरल्या तर 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था देशाची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील मी व्यक्त करतो.